दानव कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपणाला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो, ते देव आपल्याला अमरपणाचं वरदान देतात आणि काहीतरी कपट करून आम्हा दैत्यांचा वध करतात. त्या देवांचा पराभव करण्यासाठी मित्र हो, आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया आणि त्या निश्चित वराच्या जोरावर या साऱ्या देवतांचा पराभव करू. साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर, अगदी बरोबर दैत्य हो. चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. भक्ती पाहून तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा असलेला चितवर मागून घ्या. देवादिदेवा महादेवा, तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिकोणात मला कोणापासून मरण येणार नाही असा वर द्या. तथास्तु. देवादिदेव महादेव, माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जर युद्धात तुटून पडले तरी त्या पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. हे प्रभो, हे शंभो, हे देवादिदेवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. हे दैत्यराज, मी तुला गजमुख देत आहे. ते गजमुख तोवर तुझ्याकडे असेल तोवर तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकणार नाही. त्यामुळे आजपासून तुझे नाव गजातुरचे असेल. तथास्तु. जय शिवशंभो. हे असुर सम्राट, मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात तोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा उत्पन्न होतील. त्यामुळे आजपासून तुला टिपरातुरे नावाने ओळखले जाईल. जय शिवशंभो. तथास्तु. तू तर माझ्या भस्मापासून निर्माण झाला आहे. तू माझा अंश असून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला भस्मासुर या नावाने ओळखले जाईल. तथास्तु. शंभो.
उपस्थिती कामने करते माझे गुरुवर्य अशोकजी दुधात सम्राट, आज जे नमन सम्राट म्हणून त्याची ओळख आहे असे गुरुवर्य अशोक दुधात यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. 21 डिसेंबरला त्यांचे श्री साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे सलग 3 प्रयोग होणार आहेत एकाच दिवशी. 21 डिसेंबर 2025 रोजी एकाच दिवशी 3 प्रयोग सादर करणारे श्री अशोक दुधमकर यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. आणि श्री सतीश भाऊ नलावडे यांकडून या नमन मंडळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचे आयोजक संयोजक नारायण नारायण. हे देवा, जगत जीवना पतित पावना अनंत कोटी ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना कमल नयना हे पद्मनाथ नारायणा, तुझ्या चरणी या नारदाचा प्रणाम. क्षणभर का होईना मुखावाटी देवाचं नामस्मरण केलं, पावन झालं. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवाची भक्ती करेल ना त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी पद्मोच्च प्राप्ती होईल, त्याला मोक्ष मिळेल. हा अनुभव आम्हास आला. म्हणून स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हा तिन्ही तलात हा नारद सतत भ्रमण करत असतो. का आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवाद करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे माझे कटाक्षाने लक्ष असते. कोणी दुराचारी, अहंकारी, अधर्मी व्यक्ती दृष्टीस पाहिला तर त्याचा दुराचार, अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्या धर्माकडे कसं नेता येईल हे माझं कर्तव्य असल्यामुळे या अखंड त्रिभुवनात हा नारद सतत भ्रमण करत आहे. नारायण नारायण. आणि इथे येण्यामागचे कारणही तेच आहे. महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली. पाताळात टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता इथे आलोच आहोत तर त्यांची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल,
तुझे नाम आले ओंठी आवळणारीचे हरवे कसे तुई फूल आवळणारीचे हरवे कसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी नको धाक टिपऱ्या विना नको भिंगराग नको धाक टिपऱ्या विना नको भिंगराग झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला एकते कागले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी आवळणारीचे हरवे कसे तुई फूल आवळणारीचे हरवे कसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी हॅलो हॅलो सुस्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला व आताच्या ह्या नाटकाच्या गीताला YouTube आवळणारीचे हरवे कसे तुई फूल आवळणारीचे हरवे कसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे तुझे नाम आले ओंठी तुझ्या भारावले तुझे नाम आले ओंठी तुझ्या भारावले तुझे नाम आले ओंठी आवळणारीचे हरवे कसे तुई फूल आवळणारीचे हरवे कसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी नको धाक टिपऱ्या विना नको भिंगराग नको धाक टिपऱ्या विना नको भिंगराग झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला एकते कागले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी सूरभारावले तुझे नाम आले ओंठी आवळणारीचे हरवे कसे तुई फूल आवळणारीचे हरवे
दैत्य हो, त्या शंभो महादेवाच्या वराण आपण दानव आता अमर झाला हो. देव दानव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही. या अखंड तृणामध्ये आपण अमर आहोत. अमर. नारायण 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 तव नामाच्या जपता माळा तव नामाच्या जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मोठीया नाम प्रभूते चांगले मोठीया नाम प्रभूते चांगले मोठीया नाम प्रभूते चांगले नवनामाच्या जपला माळा नवनामाच्या जपला माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया नाम प्रभूते चांगले मुखिया नाम प्रभूते चांगले मुखिया नाम प्रभूते चांगले तव नामाच्या जपता माळा तव नामाच्या जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मोठीया नाम प्रभूते चांगले मोठीया नाम प्रभूते चांगले मोठीया नाम प्रभूते चांगले. नारायण नारायण. दैत्य हो, आज फार आनंदी आनंदात दिसत आहात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं? अरे नारदा, एक गोष्ट मात्र प्रथम लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभो महादेवाच्या वराणा आम्ही दानव आता अमर झाला हो. या अखंड दृढावधी आमचा मृत्यूच नाही. आम्ही अमर आहोत. अमर. म्हणजे दैत्य हो, महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय नारदा, अगदी बरोबर बोलत आहेस तू. अगदी बरोबर. पण दैत्य हो, वर प्राप्त करून घेतलात खरा, परंतु त्या वराची प्रसिद्धी नारायण नारायण. नारदा, वराची प्रचिती याचा अर्थ समजून नाही आहे. दैत्यराज गजासूर, महादेवाने दिलेल्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर दैत्य हो, प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो, त्या इंद्राची अमरावती नारायण नारायण. दैत्य हो, या नारदानं अगदी योग्य तो सल्ला दिला आहे.
चला असं जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला लवकरात, चला. यांच्या वतीने हे नमन सादर होणार आहे. असं नमन तसेच डिसेंबर महिन्यामध्ये दुसरा प्रयोग कोकणचे युट्यूबर चालायची दुसरा प्रयोग तेही एक सुप्रसिद्ध असं बहुरंगी नमन नावाजलेले शाही गायक यांच्या उपस्थितीत हे नमन होणार आहे. कुमार अथर्व सुनील डावल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 8 वसु 11 रुद्र 12 आदित्य 1 प्रजापती 1 इंद्र अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र माझी अमरावती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधानाने चालले आहे. तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण कित्येक दिवस झाले रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे अगे रंभे नृत्याला सुरुवात कर. भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा. भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा. नृत्य गायन पाहते ती सारे या रंभेचा. नृत्य गायन पाहते सारे या साऱ्या देवांची
नारायण 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 देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोडा नाममुखी वारी निघातो मधुर स्वरानी गाणी निघातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोडा नाममुखी वारी निघातो मधुर स्वरानी गाणी निघातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोडा नाममुखी वारी निघातो मधुर स्वरानी गाणी निघातो मधुर स्वरानी गाणी नारायण नारायण. देवेंद्रा, आपण इथे रंभेच्या नृत्य गायनामध्ये दंग झाला आहात, मात्र भूतलावरती फार मोठा हाकार माजला आहे. मुनिवर्य, हाहाकार याचा अर्थ काही समजला नाही. देवेंद्रा, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवेंद्रा, ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहेत, तरी आपण सावध राहावं. मुनिवर्य, तुम्ही योग्य वेळी येऊन मला सावध केलं. तुमची भ्रमंती अशीच चालू ठेवा. देवेंद्रा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नारायण नारायण नारायण. राजा झाला आणि या अमरावतीचा खूप भोग झाला. आता तुझ्या या अमरावतीवर असुरी शक्तीचा प्रहार, असुरी शक्तीचा प्रहार आणि त्यातच तुला मृत्यू निश्चित, त्यातच तुला मृत्यू निश्चित. माझ्या स्वाधीन आणि निघून जायचो. अरे टिकरासुरा, तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळे असून बंद झालास, म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाले. म्हणूनच तू काहीही बडबडत आहेस. टिकरासुरा, सर्व देवांनी मिळून तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपतुला बहान केले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रामबा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. यापुढे ते शक्य नाही, कारण तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार. असुर सम्राट अरे टिकरासुरा, असुरा मार्गाने मिळालेले धन हे माणसाला कधीच लाभत नाही, आणि ते प्राप्त करताना त्याचा अंत देखील होतो.
तुम्ही देव तुम्ही कपट करून आम्हाला म्हणजे शोधून डोके मारता. अरे देण्यासाठी तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार. देव हो जोपर्यंत माझ्याजवळ राहत आहे तोपर्यंत त्रैलोक्यात अशी कोणतीही शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. हा तुम्हा देवांचा राजा इंद्र त्याचा युद्धात पराभव करू त्याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आणि आता जातो पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या समोर सुरू केल्या या कार्यक्रमाला आलेल्या भक्तीत सह्याद्री कोकण कला मंडळाचे निर्माते यांनी मुंबईसारख्या नगरी कलाकारांनी कलाकारांना एकत्र करून महादेवा या राजाचा प्रणाम स्वीकार करावा. ब्रह्मवती बाबा महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून मंदार पर्वतावर निघून जा. दैत्यराज हे कैलासाची गणना अखंड त्रिभुवनात केली जाते.
आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमवू शकत नाही. महादेवा आठवण तुझा त्या मातळू ज्यामध्ये मासेचे प्रेमाचे जळे गेलेस आणि याच्यावरती तुझी आज भासुरी म्हणून पार्वतीची विवाह रस. जर देव तुम्ही हेच करू शकता मग आम्ही जाणं का करू शकत नाही. दैत्यराज सुफळ दत्तपुरांचा आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून त्या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून वर मागता आणि आम्हावर स्वारी करता. महादेवा तुम्हीच मला वर दिला. जोपर्यंत इच्छित गजमुख माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासून मला नाही. दैत्यराज आम्ही वर देऊ शकतो तर तुमचा विनाश शक्य करू शकतो. महादेवा तुमच्या आवडीचं असेल तर स्वीकार युद्ध. दैत्यराज विलंब कशाला. पळून गेले. आता अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर. कित्येक दिवसांची आस होती देवांना युद्धात पराभूत करून असली राज्य स्थापन करण्याची. तेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता मी या अखंड त्रिपुराचे राजे झालो. राजे
मानवा तू माणूस बन या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे नामदे जीवन बहुमोलाचे नामदे जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा अगदी योग्य तेच बोललास बघ. पण गजासुरा, अरे मला असं वाटतंय ह्या साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. तू असं कर, त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन ह्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. नारदा स्वतःच बंद करीचा नारद. मग गजासुरा, अरे वेळ कशाला, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण. नारदा मित्र पासून मार्ग दिलाय असा जातो त्रिपुरासुराकडे त्याच्या हात घेऊन त्या देवांच्या हॅलो, सुस्वागत सुस्वागत. मित्रा त्रिपुरासुरा, एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे हात मला दे. माझ्याकडे माझी तुला देवाला ते मी तुला देईन. मित्र गजासुरा, प्रथम त्या पाताळामध्ये तुझं मित्र स्वागत आहे. माझ्या धाताच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले. भयभीत मी माझे धात तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करूया. हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर.
हर हर शिवशंकर तुझे बर्फाचे डोंगर चारधामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर चारधामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिवशंकर तुझे बर्फाचे डोंगर हर हर शिवशंकर तुझे बर्फाचे डोंगर तुझा स्वर्गाहून सुंदर चारधामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हे देवादी देवा महादेवा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर्य या प्रथम तुमचे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. मुनिवर्य कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहात? महादेवा आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या टिपरासुराचे हात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा त्या टिपरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा तो टिपरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा तो टिपरासुर दैत्य पाताळातून भूतळावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा चला तर मग. हे असुर सम्राट टिपरासुर, तू माझ्या वराने उन्मत्त झाला आहे. त्यामुळे जा, विनाश हा जवळ आला आहे. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला, तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून या त्रैलोक्यात असुरांच्या साम्राज्य प्रस्थापित करण्यात महादेवा या क्षणी माझे धाक माझा मित्र गजासुर घेऊन गेला असला तरी युद्धात कधीच माघार घेणार नाही. दैत्यराज, तू प्रथम लक्षात ठेव, तू युद्धात 10 हात घेऊन लढणार नाही आहे. तुझे ते 10 हात तो गजासुर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा मरणकाळ जवळ आला आहे. महादेव, साक्षात मृत्यू माझ्या समोर उभा असला तरी असुर सम्राट आहे. युद्धात कधीच माघार घेणार नाही. स्वीकार महादेव, तुम्ही देवता ज्या देवतेचे प्रथम पूजन करता त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे. दैत्यराज, दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याची मनोभावाने भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. तेव्हा तिथे त्याला दर्शन होईल.
वणी शामरे गाव क्रांती जैतापूर यांकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बरोबरच अप्रतिम असं चेहऱ्यावर हास्य आणि नारदाची अप्रतिम भूमिका करणारे संतोष रेवाळे त्यांच्या पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहेत. या खंडात गुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण नारायण सोडून दे रे वेड्या गर्वधी मान, सोडून दे रे वेड्या गर्वधी मान. भक्ती करून प्रभू ते उतीरेल तुला दैत्यराज भस्मासूर आपल्या भीतीनं हे सारे देव कसे सैरावैरा पळत सुटले आहे. अरे नारदा, सारे देव घाबरणारच नारदा. पण भस्मासुरा, पण मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. मी काय सांगतो ते नीट आहे. गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग सुचवला. असाच जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझा भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंभोरा जमीन हाताला करून टाकी. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आता जे काही घडेल ती
पाहण्याची मजा वेगळीच असेल. आपण पण याच्या मागोमाग गेलं पाहिजे. नारायण नारायण मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझा गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा चल, असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला मित्रा, चला. कोकणचे युट्यूबर सावळजी दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवार याच ठिकाणी त्रिमूर्ती कला मंच सामायिक ग्रुप चिपळूण, त्रिमूर्ती कला मंच सामायिक ग्रुप चिपळूण यांचं नमन सादर होणार आहे. तर रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. जगपुरा येते गजमुख तो भस्मातून घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. दैत्यराज, मग पाहुयात ना पराक्रम. ठीक आहे महादेवा, तुमची एवढी इच्छा असेल तर शुका युद्ध. अंतिम इच्छा काय आहे? महादेवा, मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हाडाचे म्हणे तुम्ही तुमच्या घरात सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा.
दैत्यराज भस्मातून साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळाव्या नारद या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास बोलतोस मात्र खास. नारायण बोल नारदा बोल. असा कोणता शगुन घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासूर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झालात. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण तुला माझी दया आली या भस्मासूर राजाची. शांत हो भस्मासुरा शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झाला ते खरं आहे, परंतु नारायण नारायण. अरे नारदा पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या गोधर मी तुझा भस्म करून टाकणार. नारायण नारायण. अरे भस्मासुरा तू या नारदाचा भस्म करणार. अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? हा चिपळ्या आणि भस्मासुरा हा तंबोरा. ते भी खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि या चिपळ्या. दिला नारदा तुला मी जीवदान दिलं. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, मात्र या राजाला एका गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नारदा या अखंड त्रिगुणाचा स्वामी मी आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहेच. बोल नारदा बोल. अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवांची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राज्याची राणी बनव. अरे नारदा अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा मी येत आहे. नारायण नारायण. अरे भस्मासुरा तुला काय ठाऊक, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटळ आहे. नारायण नारायण. सुख सर्वांना मिळतं, कुणाला उंजणभर कुणाला रांजणभर, पण माणसाच्या कर्तबगारीची मागण्याची थोरवी इतके लहान की ते देवाला देऊ देऊन काय उपयोग.
म्हणून प्रत्येकानं जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद मला सतत लागला आहे. म्हणून हा नारदाची तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. संभवती गो भस्मासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर
स्वागत आहे. रे शंभो महादेवा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दैत्यराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दैत्यराज, अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाश अनिश्चितच. धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. कोणी शोभत नाही. स्वतःच मला कोण दे. म्हणे आतंक या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतांनी आम्हा धाडवानावर धान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. तू या कैलासपरी शिवशंकराला आव्हान देऊ नकोस. त्याच्या क्रोधाला बळी पडशील. महादेवा, तुला असेल जगायचं तर हितून निघायचं. महादेवा, तुझा भस्म हा निश्चित. वाह, कोण असावी सुंदरी. हिला पाहून माझे मन कसं बैचेन झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं ये सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. राणी होईल. माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? दाखवायला लागते. अगं सुंदरी, तुझ्यासाठी सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
हॅलो सुस्वागत आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या बाबतीत